असं आहे की तुम्ही बघितलं असाल की हे 14 दिवसाचं अधिवेशन झालं आणि 14 दिवसाच्या अधिवेशन मध्ये सभागृहाच्या कामकाजाचा वेळ हा फक्त 5 मिनिटं वाया गेला. फक्त 5 मिनिटं वाया गेला आणि पर डे जवळजवळ 8 तास आणि 30 मिनिटं म्हणजे 14 दिवसामध्ये 130 तासांपेक्षा अधिवेशन चाललं. पण 130 तासांपेक्षा अधिवेशन चालून सुद्धा तुम्ही जर बघितलं असाल तर शेवटी बऱ्याच वेळेला सभागृहामध्ये मंत्री नाहीत म्हणून त्या ठिकाणी आरडाओरडा करावा लागत होता. बऱ्याच वेळेला अधिकारीच गॅलरीमध्ये नाहीत म्हणून त्या ठिकाणी अध्यक्षांनाच नाराजी व्यक्त करावी लागली. आणि एवढं करून आपण जर बघितलं तर सभागृहाचं कामकाज जे मुख्य असतं ते मुख्य कामकाज किती झालं तर मुख्य कामकाज सभागृहामध्ये एकूण ज्या लक्षवेधी आल्या त्या 2137 आल्या. चर्चा किती झाली लक्षवेधींवर तर फक्त 65 झाली. प्रश्न किती आले प्रश्न आले 9055 आले. सभागृहामध्ये प्रश्नांवर चर्चा किती झाली 58 प्रश्नांवर फक्त चर्चा झाली त्या ठिकाणी. तिसरी गोष्ट आपण जर बघितलं तर इथं अनेक गोष्टी म्हणजे चर्चा सभागृहामध्ये विधेयक किती मंजूर झाली तर 22 पैकी 21 विधेयक मंजूर झाली. 14 दिवस सभागृह चालून 8.5 तास सभागृह चालून शेवटी 11 विधेयक शेवटच्या 2 दिवसामध्ये मंजूर करून घेतली गेली. ती मंजूर करा म्हणजे जे मुख्य कामकाज असतं प्रश्नोत्तर असतील लक्षवेधी असेल अल्पसूचना असेल त्याचबरोबर विधेयक असतील अशासकीय कामकाज असेल हे मुख्य काम हे वेळेत काही कधी पूर्ण झालं नाही आणि व्यवस्थितपणे सुद्धा झालं नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता आवश्यक असतो याची प्रकर्षानं या अधिवेशनामध्ये जाणीव झाली. नाही विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ कमी मिळतोच. सध्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्यावर सगळ्या बाजूने अन्याय होतोय. सरकारकडून विरोधी पक्षांच्या मतदारसंघामध्ये निधी द्यायचा नाही. सरकारकडून विरोधी पक्षांच्या मतदारसंघामध्ये गावावरून ओळून टाकलेले नको असलेले अधिकारी द्यायचे आणि तिथे त्यांना त्रास द्यायचं काम करायचं. तशाच पद्धतीनं सभागृहामध्ये सुद्धा त्यांना संधी देण्याचं काम जे त्यांचा हक्क आहे सभासदांचा तो जाणीवपूर्वक डावलण्याचं काम केलं जातं ही वस्तुस्थिती आहे.